नमस्कार श्रोत्यांनो, आजच्या गोष्टीचे नाव आहे हिमपरी आणि वसंतापरी. या गोष्टीची सुरुवात खूपच चमत्कारीपणे झाली होती. एक खुजा यक्ष जादूटोणे करण्यात खूपच पटाईत होता. त्याने एक उडती तबकडी तयार केली होती. त्या तबकडीवर त्याची एक प्रयोगशाळा होती. त्या प्रयोगशाळेत खूप प्रकारची रसायने, काडे खदखदत असत. या यक्षाला आनंदी किंवा हर्षमय वातावरण खपत नसे. त्याच्याकडे एक भल्ला मोठा आरसा होता. त्याचे कवडसे तो पृथ्वीवरील वेगवेगळ्या भूप्रदेशांवर पाडत असे. त्या ठिकाणी घडणाऱ्या घडामोडी पाहून आनंदी असलेल्या लोकांच्या सुखी आयुष्यात हा यक्ष मिठाचा खडा टाकत असे. आज खूप दिवसांनी या यक्षाला कोणाची तरी खोडी काढण्याची हुक्की आली होती. त्याने आपला भला मोठा आरसा त्याच्या आसाभोवती गरागरा फिरवला. आरसा एके ठिकाणी स्थिरावला. त्यात डोकावून तो पाहू लागला. त्याला एक टुमदार गाव दिसले. त्या गावातील एक वसाहतीत दोन लालचुटूक कौले घातलेली घरे समोरासमोर होती. दोन्ही घरांच्या भोवती सुबक कुंपणे होती. आत विविध रंगांच्या फुलांची नटलेली एक बागही होती. त्या बागेत 12-13 वर्षाचा एक मुलगा व एक 10 वर्षाची मुलगी खेळत होती. त्या मुलीचे नाव होते मिनाली आणि मुलाचे नाव होते पियुष. आज मिनालीने नवे कपडे घातले होते. बागेतील आपल्या आवडत्या पिवळ्या गुलाबाच्या झाडाला ती झारीने पाणी घालत होती. एका फांदीवर तिला काहीतरी चमकल्यासारखे वाटले. तिने वाकून पाहिले तर तेथे पियुष. गळ्यात घालायचा मधोमध सोन्याचा बदाम असलेली ती सोन्याची साखळी होती. पियुष पुढे येत म्हणाला, मिनाली, तुला ही साखळी खूप आवडते ना? म्हणून तर माझ्या आईने तुला ही साखळी भेट दिली आहे. बघ, मी तुझ्या गळ्यात घालतो. मिनालीचे डोळे पियुषच्या प्रेमाने भरून आले. त्याचा हात धरून ती म्हणाली, पियुष, ही साखळी मी कायम गळ्यात घालीन, आपल्या मैत्रीचे प्रतीक म्हणून. आतून मिनालीच्या आईचे हाक मारली, मुलांनो आत या, बघा तुमच्यासाठी मी काय काय केलं आहे ते. बागेत फुलपाखरांप्रमाणे बागडून हसत हसत खिदळत पळणारे पियुष व मिनाली तिच्या घरात गेली. आज जाता जाता पियुष तेथे बसलेल्या मिनालीच्या आजीला म्हणाला, आजी, आज काय मस्त सोनेरी ऊन पडलं आहे. या मिनालीचे पिवळे गुलाब सोन्याचा वर्ख लावल्याप्रमाणे कसे चमकतात आहे. आजी मुलांना म्हणाली, मुलांनो, आज ऊन, उद्या पाऊस, तर परवा हिमवर्ष. हे ऋतुचक्र असेच फिरत असते. त्यात कधी खंड पडतो का? हिमवर्षावाचे नाव ऐकून पियुषचे अंग शहारले. तो म्हणाला, आपल्याला नाही बुवा थंडी आणि बर्फ आवडत. हो, पण आजी, हे बर्फ पडतं तरी कसं? आजीने उत्तर दिले, हिमपरी आपल्या दूतांकडून हे बनवून घेत असते. आजी, ती आपल्याला दिसत का नाही? पियुषचे कुतूहल जागे झाले होते. कोणास ठाऊक, पण ती फार कठोर हृदयाची, बर्फाप्रमाणे थंड हृदयाची असते म्हणतात. इतक्यात मिनालीच्या आईने गरम गरम बदामाच्या खिरीची वाडगी दोघांना दिली. त्या नादात हिमपरीचा विषय मागे पडला होता. खिरीचा फडशा पाडून पियुष व मिनाली बागेत खेळू लागली. वरून हे सर्व पाहणाऱ्या खुजा यक्षाने त्यांच्या रंगाचा भंग करण्याचे ठरवले. आपल्याकडची काही रसायने आटवून त्यांची पांढरी भुकटी त्याने तळहातावर घेऊन फुंकली. सगळीकडे एकाएकी बर्फ पडू लागले. मजेत गप्पा मारणाऱ्या पियुषवर त्या भुकटीचे कण पडले. खुजा यक्षाचा दृष्ट डाव साधला गेला. गोड बोलणारा प्रेमळ पियुष मिनालीशी एकदम भांडण करू लागला. तिच्या अंगावर बर्फाचे गोळे फेकू लागला. पियुष, तू असं का करतो आहेस? रडवलेल्या सुरात मिनाली उद्गारली. पियुषने तिला वेडावून दाखवले आणि तो म्हणाला, जा वेडी कुठली, तुला वसंतापरी आवडते म्हणालीस ना, आम्हाला नाही ती आवडत, आम्हाला आपली हिमपरीच आवडते. मिनालीला खूप राग आला. आईला सांगायला ती आत शिरली. पियुष बर्फ लाथेने उडवत ओरडू लागला, हिमपरी, तू कुठे आहेस? ये ना लवकर, या मिंटलची फजिती करूया. पियुषच्या लक्षात आले नाही की जोशाच्या भरात त्याने एका दगडाला लाथ मारली होती. पाय अडखळून तो खाली पडला. एकाकी खूप लखलखाट झाला. पियुषने गोंधळून आजूबाजूला पाहिले.
तो समोर एक सुंदर स्त्री उभी होती. तिच्या डोक्यावर हिमक्याप्रमाणे हिमकणाप्रमाणे दिसणाऱ्या हिऱ्यांचा मुकुट होता. तिच्या पायगोळ पांढरा शुभ्र रेशमी झग्यावर असंख्य हिमकण मोत्यांप्रमाणे चमकत होते. त्यावर कलाबुताच्या झिरमळ्या सोडलेल्या होत्या. तिच्या झग्यावर पांढर शुभ्र शाल होती. हातात, गळ्यात, कानात टपोरा मोत्यांचे अलंकार होते. पियुष, उठ, मी हिमपरी आहे. माझी तू आठवण काढलीस ना, म्हणूनच मी आले आहे. चल, तुला माझ्या राज्यात नेते. पांढऱ्या हरणांच्या बर्फाच्या लादीच्या रथात हिमपरीने पियुषला बसवले व तो रथ उंच आभाळात उडाला. इकडे मिनाली, आई, आजी पाहतात तो बाहेर पियुषच नव्हता. मिनाली त्याच्या घरी देखील जाऊन आली. तिला खूप रडू फुटलं. आपला लाडका दोस्त हरवला तरी कुठं होता. ती आपल्या व पियुषच्या आईला म्हणाली, मी पियुषला शोधून आणल्याखेरीज अजिबात जेवणार नाही. अंगावर गरम शाल ओढून ती पळत सुटली. पळता पळता ती गावाबाहेरच्या अरण्यात कधी आली हे तिला कळले देखील नाही. तिला पळून दम लागला होता. थंडीने तिचे दात वाजत होते. ती विसावा घ्यायला एका मोठ्या वटवृक्षाखाली बसली. मिनाली, खूप दमलीस ना तू? बस जरा या छायेखाली. मिनालीला कळेना आपल्याशी कोण बोलतंय. ती इकडे तिकडे पाहू लागली. वटवृक्षच तिच्याशी बोलत होता. हे वृक्षा, तू किती दयाळू आहेस. माझा दोस्त पियुष कुठं हरवला आहे हे तू मला सांगशील का? मिनालीने विचारले. थांब, सांगतो. काही वेळापूर्वी हिमपरीला एका मुलाला तिच्या हिमलादीच्या रथातून नेलेलं मी पाहिलं. हिमपरीचे नाव ऐकल्यावर मिनालीची खात्री पटली की पियुषच तिच्याबरोबर होता. वटवृक्षाने तिला युक्ती सांगितली. तू असं कर, माझी ही लाल फळांची फांदी घे आणि हे फळे टाकत टाकत सरळ जा. जिथे फळे संपतील तिथे डाव्या बाजूला वळ. तो आहे वसंतपरीचा परिसर. ती व हिमपरी बहिणी आहेत, पण दोघींचे अजिबातच पटत नाही. वसंतपरीला विचार पुढे काय करता येईल ते. मिनालीने वटवृक्षाचे आभार मानले आणि ती वडाची लाल चुटूक फळे टाकत टाकत चालू लागली. फळे संपल्यावर डावीकडे वळताच मिनालीची पावले समोरील दृश्य पाहून थबकली. अनेक रंगांचे व प्रकारांचे पक्षी मधुर स्वरात कूजन करत होते. एका मोठ्या बगीचात विविध सुगंधाची इंद्रधनुष्य फुले फुललेली होती. इकडे मिनाली बर्फाने काकडत होती, तर तिकडे सुवर्णकण उधळणाऱ्या सूर्यकिरणांची पखरण सगळीकडे झाली होती. पहावे तिकडे गुलाब, जाई, जुई, डेलिया, कर्दळ, जिनियांची लयलूट होती. त्या बागेत एका झोपाळ्यावर एक सुंदर परी बसली होती. जुईच्या वेलांच्या दांड्या त्या झोपाळ्याला होत्या. त्यावर रंगीत फुलपाखरे, भुंगे गुंजारत हुतकरत फिरत होते. त्या परीचा झगा अनेक फुलांच्या मुलायम पाकळ्यांनी बनवलेला होता. तिच्या डोक्यावर एक पुष्पपराग व दवबिंदूंचा मुकुट होता. तिच्या पंखावर अनेक पक्ष्यांची पिसांची वेलबुट्टी काढलेली दिसत होती. मिनालीने आश्चर्याने त्या परीला म्हटले, मी ते थंडीत काकडत आहे, पण तुझ्या बाजूला मात्र इतकं सोनेरी ऊन कसं पडलं आहे? अगं, ये ना आत. मी आहे वसंतापरी. मी जेथे जाईन तेथे वसंत ऋतूचे आगमन होते, तेव्हा या बाजूला फुले फुलणारच ना. त्या बागेचे दार अलगद उघडले गेले आणि वाऱ्याची एक झुळूक मिनालीला आत घेऊन गेली. मिनालीला याची खूपच गंमत वाटली. मिनालीचा गोड चेहरा पण अश्रूंनी भरलेले डोळे पाहून वसंतपरी तिला म्हणाली, मिनाली, तू का रडतेस? काय झालं? मिनालीने तिला सर्व हकीकत सांगितली. वसंतपरीचा चेहरा थोडा गंभीर झाला. ती मिनालीला सांगू लागली, ही माझी बहीण हिमा. पहिल्यापासूनच फार थंड स्वभावाची आणि आतल्या गाठीची. हिच्या तावडीतून तुझ्या मित्राला सोडवण्याचे काम फारच कठीण आहे. मिनालीने तिच्या खूपच विनवण्या केल्या, तेव्हा वसंतपरी अखेर तिला मदत करण्यास तयार झाली. आपल्या रविकिरणांच्या रथातून तिने मिनालीला हिमपरीच्या राज्यात पोहोचण्याची कबूल केली. मला सांग, त्याला कोणत्या वस्तू पाहिल्यावर तुझी त्याच्या घरच्यांची आठवण येईल? थोडा विचार करत मिनाली म्हणाली, वसंतपरी ही
साखळी त्यानेच मला दिली आहे. त्याखेरीज ही गुलाबाची पिवळे फुले त्याला फार आवडतात. एक टपोरे पिवळे गुलाबाचे फूल वसंत परीने मिनालीला दिले आणि तिला रविकिरणांच्या रथात बसवले. हिमपरीच्या राज्याबाहेर बर्फाच्या प्रचंड सुळक्यांचे कडे होते. त्यातील एका आखाड्यावर हिमपरीला सोडून रविकिरणांचा रथ परतला. इकडे हिमपरीच्या महालात पियुषला थंडी वाजू नये म्हणून हिमपरीने त्याला एक पेय दिले होते. त्यामुळे पियुषला वाजणारी थंडी कमी झाली होती. पण त्याच्या पूर्व आयुष्यातील सर्व आठवणी गोठून गेल्या होत्या. सारा दिवस हिमकणांचे चेंडू करून तो खेळत होता. हिमपरीच्या राज्यात गोठलेली फळे, मध असा मधुर आहारही त्याला मिळत होता. मिनालीने आपले लाल घट्ट लपटलेली आणि तिने पळत पळत हिमपरीचा दुरूनच दिसणारा महाल शोधून काढला व आत प्रवेश केला. पियुष इकडे ये, मी मिनाली आली आहे तुला न्यायला. वसंतापरीला रविकिरणांचा रथ या राजाबाहेर उभा आहे. पियुष गोंधळून तिला म्हणाला, तू कोण? मी नाही तुला ओळखलं. मिनालीने पटकन त्याला आपली माळ व गुलाबाचे फूल दाखवले. पियुषचा चेहरा पालटला. तो ओरडला, मिने, तू कुठे होतीस इतका वेळ? मला इथे करमत नाही. चल आपण घरी जाऊ. मिनालीने पियुषचा हात धरला, पण पियुषला पुढे जाताच येईना. हिमपरीचा महाल सोडू पाहणाऱ्याची ही स्थिती नेहमी होई. आता मात्र मिनालीचा धीर खचला. तिला रडू फुटले. तिच्या डोळ्यातून टपोरे अश्रू पियुषच्या अंगावर पडू लागले. प्रेम व स्नेहाने भरलेला त्या कडवत अश्रूंनी पियुषची गोठलेली गात्रे सैल झाली आणि ती पहिल्यासारखी काम करू लागली. मिनालीला ओढत पियुष म्हणाला, पळ पळ पळ, ती हिमपरी येण्याआधी पळूया आपण. दृष्टयक्षाच्या जादूच्या परिणामही मिनालीच्या अश्रूने साफ धुतला होता. रविकिरणांच्या रथातून ती दोघे थेट उतरली व वटवृक्षाखालीच धावत पळत हसत ती दोघं घरी गेली. आता पियुष हिमपरीचे नावही विसरला होता. मिनालीशी तो कधी भांडतही नव्हता.